नमस्कार. अष्टांग योग परिवारामध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत. आज प्रत्येक मनुष्य हा सगळं काही शिकला. तो पैसा कसा कमवायचा, तो कसा सांभाळायचा, कसा वाढवायचा, यश कसं संपादन करायचं, तो विज्ञान शिकला, तो इतिहास शिकला, भूगोल शिकला, नव्हे तो राजकारणसुद्धा चांगलं शिकला. पण त्याला जीवन कसं जगायचं, जीवन जगण्याची कला आणि कौशल्य हे मात्र त्याला आजवर शिकता आलेलं नाही आहे. आणि त्याचं कारण म्हणजे ताण आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम, याकडे त्यानं काहीच लक्ष दिलं नाही. म्हणजे या ताणाचा हृदयावर काय परिणाम होतो, या ताणाचा मनावर काय परिणाम होतो, या संदर्भामध्ये त्यानं काहीच बघितलं नाही, त्यानं काहीच ते ध्यानामध्ये घेतलं नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून आज माणसं धनवान आहेत, निरोगी नाहीत. आज माणसं पैशावाली आहेत, त्यांच्याकडे यश आहे, यशस्वी आहे, स्वतःला यशस्वी म्हणतात, पण ते आनंदी सुखी नाही आहेत, त्यांच्याकडं मनशांती नाही आहे. मग यशस्वी जीवन म्हणजे काय? आणि या ताणाचं आणि या हृदयाचं, म्हणजे या ताणाचा हृदयावर काय परिणाम होतो, या संदर्भामध्ये आज आपण अतिशय सविस्तर अशी माहिती पाहणार आहेत आणि त्यावरचा उपायसुद्धा जाणून घेणार आहेत. यासाठी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे. मित्रांनो, ताण हा म्हणजे बघा, मनुष्य हा सगळं काही शिकला ना. तो यश संपादन कसं करायचं तो शिकला, पैसा कमवायला शिकला, विज्ञान इतिहास सगळं शिकला, पण त्याला जीवन जगण्याची कला कौशल्य जी परंपरागत आपल्या प्राचीन संस्कृतीपासून चालू होती ती मात्र त्याला अवगत करता आली नाही, ती त्याला पुढं घेऊन जाता आली नाही. आणि मग त्यामुळं त्याच्याकडं सगळं काही आलं, पण त्याची मनशांती मात्र तो गमावून बसलेला आहे. आणि केवळ तेवढंच नाही तर त्याला ताणतणावाचं नियंत्रण कसं करायचं, ताणतणावातून स्वतःची सुटका कशी करायची, तेच त्याला आलं नाही. आता पहिल्यांदा आपण हा ताणतणाव वाढलेला ओळखायचा कसा, तर हा ताण जर वाढला ना तर त्याचा बघा पहिल्यांदा हृदयावर मोठा परिणाम होतो. तुमच्या हृदयाची धडधड वाढायला लागते. म्हणजे एका मिनिटाला तुमचं हृदय 72 वेळा त्याचे ठोके पडतात हृदयाचे, आणि ते 72च्या ऐवजी ते 100, 150, 160, 180 वयानुसार ते ठोके वाढतात. आणि मग ते ठोके वाढले म्हणजे हृदयाची धडधड वाढते, आणि त्याबरोबरच त्याचा फुफ्फुसावर होणारा परिणाम म्हणजे त्या ताणाचा म्हणजे श्वासाची गती वाढते. तो दीर्घ म्हणजे सारखं त्याला धाप लागल्यासारखा तो उथळ श्वास घ्यायला लागतो, त्याला घाम येतो, त्याचे डोळे लाल होतात, त्याला म्हणजे कधीकधी अंगाला थरथर जाणवते. ही ताणाची लक्षणं असतात. म्हणजे तो घाबरतो, त्याची ती घाबरल्याची अवस्था असते आणि त्याचा परिणाम हृदयावर होतो. बरं, मग जर परिणाम हृदयाचे ठोके वाढलेत, हृदयावर त्या भीतीनं हृदयाचे ठोके वाढत असतील तर त्याचा परिणाम काय होतो, तर त्याचा परिणाम असा होतो, हृदयाच्या एका ठोक्याला 70 मिलीलिटर रक्त हार्ट आपलं हृदय पंप करत असतं. बघा एका मिनिटामध्ये साधारणतः 4,900 म्हणजे जवळजवळ 5 लिटर रक्त आपलं हृदय एका मिनिटामध्ये पंप करत असतं. मग जर तेवढं करत असेल तर मग आपल्याला 5 लिटर रक्त पंप करतं. पण जर ते ठोके दुप्पट जर वाढले तर काय होणार आहे? हृदयाचं पंपिंग म्हणजे वाढणार, म्हणजे रक्ताचं व्हॉल्यूम प्रमाण हे रक्तवाहिन्यांमध्ये वाढणार ना. पण या ताणाचा दुसरा परिणाम असा असतो
की हृदय तर गतीनं काम करतं, म्हणजे ते 5 लिटरच्या ऐवजी 10 लिटरपर्यंत रक्त पंप करायला लागेल, पण रक्तवाहिन्या त्याच वेळी आकुंचित होतात, म्हणजे त्या आक्रसून जातात, आकुंचित होतात. मग त्याचा परिणाम काय होतो, म्हणजे हृदय तर जोरामध्ये धडधडतंय आणि रक्तवाहिन्या मात्र छोट्या झाल्यात, त्याचा परिणाम म्हणजे रक्तदाब वाढतो. बघा, म्हणजे हृदय जर जास्त वेगानं काम करायला लागलं आणि रक्तवाहिन्या बारीक झाल्या, म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये कुठंतरी लीक होऊ शकतो ना त्या दाबानं, आणि मग त्यामुळं रक्तवाहिन्यांचे आजार होतात. म्हणजे रक्तवाहिन्या कडक व्हायला लागतील, ठिसूळ होतील, रक्तवाहिन्यांमध्ये कुठेतरी रक्ताच्या गुठळ्या तयार व्हायला लागतील. हृदयाचा पुढे हीच जर परिस्थिती राहिली, म्हणजे खूप दिवस जर ताणातच राहिला असा व्यक्ती, तर त्याचा रक्तदाब कायम वाढलेला असेल, आणि कायम वाढलेला असला की मग त्याला हृदयाच्या म्हणजे अटॅकपासून तर रक्तवाहिन्यांच्या आजारापर्यंत त्याला आजार होतील. म्हणजे एकंदरीतरित्या तो ताण तुमचा सतत जर राहिला तर तो तुमच्या हृदयाला कमकुवत करतो. आता मग हा ताण कसा असतो, ताण म्हणजे तुम्हाला त्या परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी एक शरीराची नैसर्गिक क्रिया असते हो. म्हणजे बघा, ताण कसे येतात तुम्हाला लक्षात आलं असेल. ताण म्हणजे तुमची परीक्षा आहे, परीक्षेला चाललाय तुम्ही, तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात, पण ते किती वेळ असतात, ते क्षणिक असतात. ते तिथे गेलात की एकदा परीक्षेत पेपर आणि सोपा आला तर मग तुमचे हृदयाचे ठोके नॉर्मल होतात, किंवा परीक्षा देऊन आल्यानंतर ते एकदम सामान्य होऊन जातात. मुलाखत द्यायला गेलात, म्हणजे ज्याला अतिशय सतत जे घाईमध्ये असतात बघा, म्हणजे ड्युटीला चाललाय, कामावरती चाललाय आणि रोज उशीर करतोय आणि बॉस काय म्हणेल म्हणून सतत चिंताक्रांत असतो. म्हणजे सतत चिंता करणारे, सतत घाई करणारे, सतत जास्तीचा अतिविचार करणारे, हे ह्या ताणाला आमंत्रण देत असतात. आणि क्रॉनिक म्हणजे जुनाट ताण कसे होतात, म्हणजे रक्तदाब वाढतो, रक्ताचे म्हणजे रक्तवाहिन्यांचे आणि हृदयाचे विकार कोणामध्ये वाढतात. हे ताण सतत जर राहिला तर काय होतं बघा, कुठे राहतो हा ताण सतत, म्हणजे सातत्यानं नातेसंबंधामध्ये कुठंतरी वितुष्ट आलंय. म्हणजे कौटुंबिक कलह आहे आणि तो दीर्घकाळ चालू आहे आणि माणूस सातत्यानं स्ट्रेसमध्ये, क्रॉनिक झाला, तो जुनाट झाला, आणि मग त्याचा रक्तदाब वाढून त्याला आजार उद्भवू शकतात. बरं, ज्याला आर्थिक समस्या आहेत, एक आर्थिक समस्या आली आहे आणि खूप काळ टिकली आहे, तर त्यामुळं रक्तदाब वाढण्याची किंवा हृदयाचे विकार होण्याची शक्यता वाढते, कारण ते जास्त काळ होत आहेत. आणि बघा, आर्थिक समस्या, कौटुंबिक समस्या म्हणजे नातेसंबंधामधल्या, आणि नोकरीच्या, म्हणजे नोकरीला होता, काढून टाकला, अथवा नोकरी गेली, त्यानं खूप कष्टानं मिळवली होती, किंवा जवळचा एखादा व्यक्ती गेला, तो विसरायला त्याला खूप वेळ जातो. म्हणजे हे जे ताण आहे, जे खूप दिवस टिकतात, त्यामुळे रक्तवाहिन्या कुंचित होतात, हृदयाचे गती वाढून, म्हणजे एक हृदयाला त्या पद्धतीनं ते त्या ताणामुळं रक्तदाबाकडे जातं, रक्ताचे म्हणजे गुठळ्या होऊ शकतात, रक्तवाहिन्या ज्या हृदयाला रक्तपुरवठा करतात त्यामध्ये अडथळे उत्पन्न होऊ शकतात, म्हणजे अटॅक पण येऊ शकतो. पण मग काय करायचं आहे, मनुष्याला काय करायचं आहे नेमकं या ताणातनं, मग यशस्वी जीवन कशाला म्हणायचं आहे हो, सांगा बरं. ताण जर तुम्हाला कमी करता नाही आला तर याला यशस्वी म्हणता येईल का? यशस्वी म्हणजे त्यानं प्रचंड पैसा कमवला आहे आणि मनाची शांती हरवून बसलेला आहे, त्याला तुम्ही यशस्वी पुरुष म्हणणार आहात का? बरं, खूप मोठी नोकरी मिळवलेली आहे, फार मोठं यश संपादन केलं आहे त्यानं, आणि त्याला मानसिक आणि शारीरिक आजारानं जखडलं आहे, त्याला जीवनाचा आनंद घेता येईल का हो? त्या नोकरीचा, त्या सुखाचा, ते सुख, त्याला आनंद घेता येईल का जीवनाचा? नाही घेता येणार.
याला यशस्वी म्हणता येईल का आपल्याला? नाही म्हणता येणार. यशस्वी म्हणजे काय तर शारीरिक मानसिक आरोग्य टिकवून जर तुम्ही भौतिक यश संपादन करत असाल तर तुम्ही खऱ्या अर्थानं आनंदी राहू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला मानसिक म्हणजे मनाची शांती आवश्यक आहे आणि त्यापासून शारीरिक आजार उद्भवू नयेत हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आणि मग त्यासाठीच तर अष्टांग योग आहे. अष्टांग योग आहेच मुळात कशासाठी? अष्टांग योगामध्ये केवळ व्यायाम नाही, म्हणजे अष्टांग योग तुम्हाला जीवन कसं जगावं त्याची कला आणि कौशल्य शिकवतो. आणि मग त्यासाठी प्राणायाम काय आहे, योग म्हणजे आसनं काय आहेत, म्हणजे 8 अंग प्राणायामाची तो तुम्हाला यम शिकवतो अष्टांग योग, नियम शिकवतो, आसन कसं बसायचं ते शिकवतो, मग प्रत्याहार आहे, मग धारणा आहे, ध्यान आहे आणि मग समाधी आहे. म्हणजे यम नियम आसन ही जी 8 अंग आहेत म्हणजे अष्टांग योगाची, ती 8 अंग तुम्हाला हा अष्टांग योग शिकवतो, योगशास्त्र शिकवते. पण हे जरी 8 अंग तुम्हाला शास्त्र शुद्ध पद्धतीने शिकायचे असतील तर अष्टांग योगाशिवाय दुसरा मार्ग नाही, त्याचं ज्ञान तुम्हाला घ्यावं लागेल. पण जर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये 15 मिनिट जर वेळ काढला आणि केवळ 5 ते 10 मिनिट म्हणजे फक्त 20 सायकल प्राणायामाच्या जर केल्या, म्हणजे डाव्या नाकपुडीतून श्वास दीर्घ घेणे भरून आणि उजव्या नाकपुडीतून सोडणे, फक्त पूर्ण शक्तीनं पूर्ण क्षमतेनं, म्हणजे कसं दीर्घ भरून घेणे आणि दीर्घ सोडणे. म्हणजे डाव्या नाकपुडीतून भरून घेतला, उजवीतनं सोडला, उजव्या नाकपुडीतनं भरून घेतला, डावीतनं सोडला, डावीतनं भरून घेतला. रोज सकाळी आणि संध्याकाळी 20 सायकल करा. त्याबरोबर त्या जोडीला 15 मिनिटाचं ध्यान करा. आणि केवळ 12 सोडा, 7 केवळ सूर्यनमस्कार शिकून घ्या. आणि मग बघा, म्हणजे तुम्हाला या ताणातून म्हणजे या ताणतणावातून तुमची मुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचं हृदयसुद्धा बलवान होईल. तुम्ही मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या निरोगी जीवन जगू शकता. आणि हाच तर खरा अष्टांग योगाचा मूलमंत्र आहे. ताण तणाव आणि हृदय याचा काय परिणाम होतो ताणाचा हृदयावरती हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा आणि उपयोगी वाटला असेल तर आपल्या मित्रमंडळींनाही पाठवा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा आठवण करून देतो की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे यापुढचे आरोग्यविषयक व्हिडिओ तुम्हाला सहजगत्या उपलब्ध होतील.